थांबा, चालू करा. काय वाटते कशी निवडणूक झाली आणि गुलाल उधळण्याची संधी 22 तारखेला मिळणार आहे का? मी गुलाल मागून ठेवलाय, त्याच्यामुळे 22 तारखेला आपण सगळेजण 11 वाजेपर्यंत उधळायला आले तरी काही प्रॉब्लेम नाही. किती वाजता किती मतदान पडेल साधारणतः? मी सांगितलं ना, मॅजिक फिगर पेक्षा 20-30 आगावचं पडेल, नक्की पडेल. ते तर म्हणतात 350 पार 400 400 पार. पार. मी पण म्हणतोय ना, माझ्याकडे जर मॅजिक फिगर पेक्षा 20-30 आगाव आहे, त्यांच्याकडे 350 कसं असू? ते कदाचित पाकिस्तानहून आयात करणार असतील मतदान. पाकिस्तानहून कसं? नाही, आता 300 जर त्यांच्याकडे आहेत आणि माझ्यापाशी जरी 270 आहेत, ह्याचं गणित किती झालं? आगावची मतं कुठून आणली, कुठल्या पक्षाची आता सांगा. तुम्ही सांगतो म्हटलं होते. आज कुठं सांगतो? नाही, तुमच्याकडे जे गणित होतं ते गणित कुठचं होतं? कोणतं गणित? माझ्याकडलं गणित मी सांगतो ना 22 तारखेला. कशाला आज त्यांना अडचणीत ना? आता मतदान झाले तर विषय नाही ना सांगायला. नाही, आज नाही सांगणार आहे, 22 तारखेला नक्की सांगतो. निश्चित आहे तुमचं. माझ्या कॉन्फिडन्स वरून तुम्हाला काही शंका वाटते का? बरं, आता काल जे सुषमांधारेने तुमच्या अष्टीकर साहेबांच्या बद्दल चतुर म्हणून ट्विट केलं. ठीक आहे, चतुर तर मी आहे, त्याच्याशिवाय राजकारणी कसं म्हणून झालो असतो, नाही का? आणि सुषमाताईंनी माझ्याबद्दल काहीतरी लिहिणं हे म्हणजे जरा अतिशयोक्ती झाले. कारण मी आजपर्यंत आत्ताही 1 तासाभराखाली मिलिंद नार्वेकर साहेबांना बोललेलो. मी माझी बाईट सुद्धा क्लिअर केलेली. मी त्या टायमाला शेवट अंतिम टप्प्यात होतो प्रचाराच्या, आणि त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं का मला मतदान करू नये. मला मतदान करू नये म्हणजे कुणाला करा? त्यांचा रोग कुणाकडे होता? आणि ह्या ताई कधीतरी असंच काहीतरी बोलतात म्हणूनच हे लोक कदाचित नाराज झाले असावे, आणि बाकी काही याला काही हे कारण नाहीये. माझं उद्धव साहेबांसोबतही बोलणं झालंय, माझं नार्वेकर साहेबांसोबतही बोलणं झालंय. मला काँग्रेसनी अधिकृतरित्या व्हीप बजावून मला मतदान करायला सांगितले. मी माझी भूमिका फार स्पष्ट केली होती की मी आघाडीसोबत आहे, होतो, राहणार आहे. त्याच्यामुळे कुणालाही आता त्या ताईंना काय गडबड होती आणि कसली त्यांना माझ्याबद्दल आकस होता, मग देव जाणे. त्यांनी बोलायला पाहिजेत होतं खासदार साहेबांवर, पण विनाकारण मला त्यामध्ये भरडायचं कारण नव्हतं. कुठेतरी अतिशयोक्ती होती. कारण मागोमाग पाहिलं तर गजाभाऊ कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल भैया कीर्तीकर हे आज ठाकरे साहेबांसोबत आहेत. मग ते स्वीकार्य होऊ शकतात तर कृष्णा पाटील का बरं नाही? अरे तुम्ही उद्धव साहेबांसोबत काही शंका आहे? मी उमेदवार आहे आघाडीचा. राहणार पण आहेत. मग उद्धव काय तुम्ही पण भविष्यात प्रवेश करणार आहे? नाही, हे असे जर तोंड सुख घेत असतील तर मलाही कुठेतरी काल हर्ट झालेलं. या ताईंनी असं सगळं बोलल्याच्या नंतर माझ्या आईचं ज्या वेळेला निधन झालं त्या गोष्टीचा ह्या लोकांनी बाजार मांडला. मला त्या गोष्टीची खंत वाटली. म्हणजे माझे वडील काय करतील हे काय, माझा अजून माझ्या वडिलांसोबत कॉन्टॅक्ट झालेला नाही. मी आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझ्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो, सगळ्यांपर्यंत पोहोचत होतो. नांदेड हा जिल्हा काही सोपा नाहीये, छोटा नाहीये. क्षेत्रफळाच्या बाबतीतही खूप मोठा जिल्हा आहे. मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी वार्तालाप करणे, त्यांच्यासोबत भेटीगाठी घेणे हे काय माझ्यासाठी आटापिटा सोपा नव्हता. तो करत असताना हे असे कोणीतरी काहीतरी आमच्याबद्दल लिहितात. बरं, अजूनही मला नाही वाटत की ते काय गट स्थापन झालाय का, कोणी काय केलंय का, काय केलंय. आज फक्त बैठकीला ते लोक हजर नव्हते. म्हणजे मीही अजूनही तितकंच अज्ञानी आहे जितकं सगळे लोक आहेत. कारण मलाही अजून वाटत नाही का साहेबांनी असा काही निर्णय घेतला असावा, आणि असलाच तरी मी आघाडीसोबत आहे म्हणून सांगितले, माझी भूमिका स्पष्ट केली आहे. दुःखाचा कोणी बाजार केला तुमच्या? नेमकं काय, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कशाचा दुःखांचा बाजार नेमका कोणी केला? नाही, मला माहित नाही. हे आपल्या चॅनलच्याच माध्यमातून आलं की साहेबांना कोणीतरी सांत्वन नाही केलं वगैरे. मला नाही वाटत असं एवढं बालिशपणा कोणी करेल, किंवा कोणी सांत्वन किंवा कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे दिल्या नाही म्हणून असं कोणीतरी करेल. एवढे बालिश कोणीच नाहीयेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा अफवा आहेत. आणि मी विनंती करणार आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून, माझ्या वारलेल्या आईच्या बद्दल चुकूनही कुणीही बाजार करायचा नाही. हे कुठंतरी राजकीय म्हणजे राजकीय नेत्यांना हे शोभण्यासारखी गोष्ट नाही. कुणाच्या तरी पर्सनल आयुष्यावर जाऊन असं काहीतरी बोलणे आणि कुणाच्या तरी दुःखद प्रसंगावर असं काहीतरी बोलणे हे कुठंतरी फार चुकीचं आहे. त्या दुःखातून आमचा परिवार आजही सावरलेला नाहीये, आणि त्या जखमेवर जर कोणी मीठ चोळत असेल तर हे फार चुकीची गोष्ट आहे. मी स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टीचा निषेध करतो. हे असं आष्टीकर साहेब म्हणलेत का कुठं मीडियावर? नाही, या तुम्हाला कधी काही रेकॉर्ड मध्ये आहे का आपल्या?
मग ही गोष्ट आलीच कुठून? आणि ती आष्टीकर साहेब म्हणजे माझी आई आहे ती. जे कोणी आमच्या घरचं जे व्यक्ती वारलंय ना, ती माझी आई आहे. त्याबद्दल आपल्याला बोलायचा अजिबात नैतिक अधिकार नाहीच आहे. आपण आष्टीकर साहेबांबद्दल बोलत असताना ती माझी सुद्धा आई आहे, या सुद्धा गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. आष्टीकर साहेब आता कुठे आहे? हे मला कल्पना नाहीये. मी आपल्याला सांगितलं ना, ज्या वेळेसपासून त्यांचा फोन बंद झालाय त्यावेळेसपासून आमचीही फॅमिली तेवढ्याच टेन्शन मध्ये आहे का फोन कोणाचाच लागत नाही. आणि योगायोग असा आहे का त्यांनी त्यांची गाडी सुद्धा नेलेली नाहीये, त्यांच्यासोबत त्यांचा पीए पण नाहीये. त्यामुळे कुठे दुसऱ्या माध्यमातून त्यांचा संपर्क होईल असं कोणी माध्यम माझ्याकडे तरी नाहीये. वडील आहे, तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार काय केली नाही का? कुठे गेले, काय गेले? अहो ते सुज्ञ आहेत, समर्थ आहेत, खासदार आहेत. मी खासदाराची कंप्लेंट करू? नाही, कुठे गेले? कुठे गेले? संपर्क होत नाहीये. येतील. एवढे मागच्या वेळेला जेव्हा बंड झाला होता तेव्हा बऱ्याच आमदारांच्या पत्नींनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये वगैरे तक्रारी दिल्या होत्या. आणि आम्ही तक्रार देतोय असं पण माध्यमांशी ते बोलले होते. असं काही नाही, मी असं काही कुठल्या प्रकार करणार नाहीये. बघूया. मला आजही वाटतं का माझे वडील वापस येतील. त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मलाही कल्पना नाहीये. आपण पाहिलं असेल तर या महिन्याभरामध्ये मी माझ्या प्रचारात गुंतलेलो होतो. त्यामुळे मला फारसा हे काय बाहेर काय घडते किंवा त्यांच्या आयुष्यात काय घडते हे मला कदाचित थोडस या महिन्यात तरी माहित नव्हतं. बरं दादा, कालच्या जेवढ्या बातम्या झाल्या त्याच्यावरनं दादा, कालच्या ज्या बातम्या सगळ्या झाल्या त्याचा मतदानावर काही परिणाम झाला? कसाच परिणाम नाही. आव्हान काय करायला आष्टीकर साहेबांना तुम्ही मीडियाच्या माध्यमातून? आव्हान मी आज हे ते पाहणार आहेत का किंवा ते बातम्या पाहतायत का? बघत असतील ना, मोबाईल असेल, बघत असतील. तुम्ही काय सांगाल, त्यांनी तिकडे जावं नाही जावं शिंदे सेनेमध्ये? आज मी त्यांना काहीतरी आवाहन करणार यापेक्षा ते सुद्धा ते सगळ्या गोष्टी करतील आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण त्यांनी आल्याच्या नंतर त्यांना विचाराल. मी आज पुरतं तरी मी माझ्या निवडणुकीपुरतं आपल्याला बोलू शकतो. मी आघाडीत होतो, आहे, राहणार आहे. मी एवढ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. पण याचबरोबर सुषमाताईंनी जे काही तोंडसुख आमच्या परिवारावर घेतलंय किंवा माझ्यावर किमान तरी घेतलंय, त्या गोष्टीचा म्हणजे मला खूप त्या गोष्टीचं हर्ट झालं. मी पक्षासाठीच या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे. माझ्या वडिलांनी काही केलं असेल किंवा नसेलही केलेलं, त्या गोष्टीच्या फक्त एका अफवेवर हे जर सगळ्या काही गोष्टी होत असतील तर हे कुठंतरी फार चुकीचं आहे. सुषमाताई मला म्हणाल्या का मी फार जास्त काय धूर्त आहे. हा ठीक आहे, राजकारणात धूर्त असावं लागतं आणि असायला लागतं. ताई, तुमच्यासारखे जर नेते असतील ना तर एकाच पक्षात राहून धूर्त असायला लागतं, चतुरही असायला लागतं. एवढं बोलतो, थांबतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन